नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे सिंधूला मधूने किडनॅप केलेला आहे आणि त्या सगळ्यातून राघव तिला कसं वाचवणार आहे. त्याचबरोबर सावी शुद्धीवर येताच सावी मधूशी कशी वाट लावणार आहे आणि सर्वांच्या समोर मधूचं सत्य येणार आहे, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावी जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती हे सगळं जे काय आहे ती इकडे आपल्या रुक्मिणीला त्याचबरोबर राजश्रीला सांगत आहे. शुद्धीवर आल्यानंतर ती पहिलं नाव जे घेत आहे त्यामुळं मात्र सगळ्यांनाच खूपच मोठा धक्का बसणार आहे आणि सगळ्यांचं असं म्हणणं असतं, सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की अगं ती तुझी मधू काकी आहे, तू तिच्याबद्दल असं नको बोलू, असं तिला समजवत असतात. पण सर्वांना ती सांगणार आहे की नक्की मधूने काय केलेलं आहे. तर इकडे राजश्रीच्या हातातून ताट घेऊन त्याचबरोबर औषधं घेऊन मधू ही सावीच्या रूममध्ये आलेली असते. सगळेजण विसर्जनाच्या गडबडीत आहेत, तोपर्यंत तिला तिचा डाव साधायचा असतो म्हणून ती आलेली असते. आणि इकडे सिंधूने पण ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मी ते जाऊन सावीच्या बरोबर थांबते असं तिनं राघवला सांगितलेलं असतं. म्हणून सिंधू पण आता इकडे सावीच्या रूममध्ये आलेली असते आणि ती पाहते. जेव्हा ती सगळं पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो, कारण मधू सावीला म्हणत असते की कसं आहे, या घरातील सगळ्यांना वाटतं ग तू शुद्धीवर आली पाहिजे, तू बरं झालं पाहिजे, पण कसं आहे माहिती आहे का, तू जर बरी झालीस ना ते माझ्यासाठी धोक्याचं आहे, त्यामुळं मी तुला कधीच बरं होऊ देणार नाही असं म्हणत मधूची जी मधूच्याजवळ जी औषधं आहेत, सावीसाठी आणलेली औषधं आहेत, ती सगळी औषधं ही मधू सावीची औषधं डस्टबिनमध्ये टाकत आहे आणि त्याचबरोबर सावीला म्हणत आहे की नाही, सावीसाठी जे जेवण आणलेलं आहे ते पण स्वतः खाऊन टाकत आहे आणि सावीला म्हणत आहे की नाही, तू बरी झालीस तर त्यामध्ये माझं नुकसान होऊ शकतं, त्यामुळं काहीही झालं तरी मी तुला बरं होऊ देणार नाही. सिंधूला खूप धक्का बसतो. सिंधू म्हणते काय आहे हे सगळं, माझ्या मुलीच्या बाबतीत हे सगळं काय होतंय. सिंधूला हे सहनच होत नसतं. सिंधूला खूप राग येत असतो आणि सिंधू हे सगळं पाहते तेव्हा ती म्हणते की माझ्या मुलांच्या बाबतीत ही सर्व जे काही करत आहे ना ते खरंच खूप धोकादायक आहे आणि हे सगळं मला आता थांबवलं पाहिजे. माझ्या सावीसाठी, माझ्या विनूसाठी मला काहीतरी करावंच लागणार आहे. हे सगळं जेव्हा सिंधू ठरवत असते आणि सिंधू निघालेली असते तेव्हा मधू म्हणते की आता माझ्या तावडीतून तुला कोणीही वाचवू शकत नाही. तर रुमालावर औषध टाकलेलं असतं आणि सिंधूला ती बेशुद्ध करते आणि तिला तशीच खेचत तिथून घेऊन चाललेली असते. सिंधू बिचारी काहीच करू शकत नाही. सिंधूला कळतच नाहीये की हे सगळं काय होतंय आणि सिंधू तर आता बेशुद्ध झालेली असते. राघव सिंधूची वाट पाहत असतो. राघव म्हणत असतो की सिंधू अजून कशी आलेली नाही, काही झालं तरी सिंधूने मला शब्द दिलेला होता ती आलीच पाहिजे असं राघवचं म्हणणं असतं. राघव वाट पाहत आहे पण सिंधू काही अजून आलेली नाही म्हणून तो वाट बघत आहे. तेव्हा तो मधूकडे पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की मधूने काही केलं तर नसेल ना, याआधीही मधूने तिच्या बाबतीत खूप काही काही केलेलं आहे, मला सिंधूचा शोध घेतलाच पाहिजे असं सगळं राघव म्हणत असतो. घरातील सगळेजण म्हणत असतात की कुठे गेली, बहुतेक ती सोडूनच गेली असणार आहे, कारण असंही तिला या घरामध्ये राहण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि ती पळूनच गेली असणार आहे, हे सगळं सगळेजण बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावीची तब्येत बिघडत चाललेली असते आणि मग राजश्री ही सावीकडे जाते आणि सावीकडे पाहू लागते. इकडे सिंधू पण म्हणत असते की राघव तुम्ही कुठे आहात, प्लीज आत्ताच्या आत्ता या, मला इथून बाहेर पडायचं आहे, कारण सिंधूला अशा पद्धतीने बांधून ठेवलेलं असतं की सिंधू तिथून सुटू शकत नसते. सिंधूला त्या सर्व गोष्टींचा त्रास होत असतो. सिंधू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेस राघवला आठवत असतं की मला सिंधूने सांगितलेलं होतं तिला अशा ठिकाणी ठेवलं जाणार आहे, म्हणजे मधूच्या ज्या सिक्रेट जागा आहेत त्या सिंधूने तिला राघवला सांगितलेल्या असतात. आणि मग सिंधू इकडे कशी तरी स्वतःला सोडवत असते. शेवटी सिंधू म्हणत असते की माझ्या सावीसाठी मला तिथं पोहोचलं पाहिजे, जर मी तिथं पोहोचली नाही तर माझ्या सावीला वेळेवर औषधं भेटणार नाहीत, माझ्या सावीचे हाल होतील, त्यामुळं काहीही झालं तरी मला सावीसाठी तिथं पोहोचायलाच पाहिजे असं ती बोलत असते. आणि इकडे घरात सगळेजण म्हणत असतात की काय झालंय हे सगळं, आणि मग सावीकडे जातात तर
तर सावी शुद्धीवर येते. सावी रडत असते आणि समोर सगळ्यांना पाहत असते. तेव्हा सावी म्हणत असते की नाही, नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि सावी शुद्धीवर येते आणि सावी मधूकडे बोट करू लागते. त्या मधूने मात्र स्वतःच्या तोंडाला पदर लावलेला असतो आणि मधू असं दाखवत असते की हिने मला ओळखायला नकोय, म्हणून ती स्वतःचं तोंड लपवत असते. त्याचबरोबर जेव्हा ती तोंड लपवत असते तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. म्हणजे राघवच्या लक्षात येत असतं की काहीतरी गोंधळ होत आहे. सावी लगेचच इकडे राजश्रीला मिठी मारते आणि रडू लागते, आई कुठे आहे, आई कुठे आहे. पण यांना सगळ्यांना असं वाटत आहे की सिंधू ही वारलेली आहे, ती एक्सपायर झालेली आहे. तर आपण सिंधूच्या बाबतीत सावीला कसं सांगायचं? एकतर सावी इतक्या दिवसानंतर अशी शुद्धीवर आलेली आहे आणि जर आपण तिला हे सर्व सांगितलं तर तिला खूप वाईट वाटेल. म्हणून हे सगळेजण म्हणत असतात की नाही, काही झालं तरी आपल्याला सावीच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे. म्हणून ते म्हणतात की अगं इमर्जन्सी आलेली होती ना, म्हणून आई हॉस्पिटलला गेलेली आहे. राजश्री त्याचबरोबर रुक्मिणी सर्वजण हे पाहत असतात. त्यांनाही तिथे धक्का बसलेला असतो की आता सावीची समजूत कशी घालायची आहे हा प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावी मात्र रडतच असते. मला आईकडेच जायचंय, मला आईकडेच जायचंय असं तिचं म्हणणं असतं आणि सावीची सगळेजण समजूत घालत आहेत. राजश्री म्हणत आहे की हो, आई लवकरच येईल बाळा, आई एका इमर्जन्सीसाठी गेली आहे, तुला माहिती आहे ना, मग कशाला काळजी करतेस तू, टेन्शन घेऊ नको असं सगळेजण बोलत आहेत. आणि इकडे सावी मात्र मधूकडेच बोट करत आहे. मधू काकू, मधू काकू असं म्हणत आहे. तेव्हा सगळेजण म्हणत आहेत की काय सांगायचंय सावी बाळा तुला, बोल. पण सावी मधूकडे बोट सांगत आहे की मला मधू काकूने. तेव्हा मधू जवळ येते आणि म्हणते, बाळा असं नको करू विचार. असं म्हणतच ती मधू सावीच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, तू आत्ताच बरी होत आहे की नाही, मग त्यामुळं तू शांत राहा, नंतर तुला सगळ्या गोष्टी सांगायच्यात ना त्या नंतर सांग, आता कोणालाच काहीच सांगू नकोस तू. असं म्हणत ती मधूला गप्प करत आहे. आणि सगळ्यांच्या समोर ती मधू सावीला म्हणत आहे की शांत राहा, आता काही बोलू नको, आता तू शांत राहणं गरजेचं आहे असं म्हणत ती शांत करत आहे. आणि सगळेजण मात्र पाहतच आहेत. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे काय आहे आणि मग तिला समजवू लागतात की काळजी करू नकोस, आता तुझी आई येईल असं म्हणत समजूत घालत आहेत. इकडे सिंधू मात्र त्या गुंडांशी फाईट करत असते, गुंडांशी लढत असते. कारण त्या गुंडांबरोबर आता सिंधूने एक बांबू हातात घेतलेला असतो आणि त्या गुंडांची रणरागिणी बनून धुलाई करत असते. म्हणजे जसं की हिरकणी आपल्या लेकरासाठी गड सुद्धा उतरलेली होती तेव्हा तिने विचारही केलेला नव्हता, तसंच सिंधूने पण केलेला आहे. आणि सिंधू हे सगळं करून दाखवत आहे. आणि मग राघव पण तिच्या मदतीला येतो. राघव सिंधूला घेऊन येतो आणि सिंधू घरी आल्याला सावी तिला मिठी मारते आणि खूप रडायला लागते. आई तू कुठं गेलेलीस, आई तू कुठं गेलेली. तेव्हा राजश्री म्हणते की माझ्या मुलीपासून लांब व्हायचं, माझ्या नातीपासून लांब व्हायचं. तेव्हा सिंधू म्हणते की आई एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सिंधूच आहे. तेव्हा राघव सांगतो की हो ती सिंधूच आहे. आणि सावी मग बोलायला सुरुवात करते. सावी सांगू लागते की मला कळतच नाहीये मधू काकूने मला का किडनॅप केलेलं होतं. सिंधू म्हणते की आता मी गप्प राहणार नाही, मी इतके दिवस शांत होते कारण माझ्या सावीची अवस्था ही क्रिटिकल होती, त्यामुळं मी शांत होते, त्यामुळं आता काहीही शांत राहणार नाही. कारण मी आता सांगणार आहे की माझ्या मुलीला कोणी किडनॅप केलेलं होतं तर ते मधूने केलेलं होतं. त्याचबरोबर मला पण त्यांनी एका दरीत ढकलून दिलेलं होतं आणि गोदामावशीने माझा जीव वाचवलेला होता. तेव्हा राघव म्हणतो की हो, कारण काही झालं तरी हे सगळं जे काय आहे ना हे कोणी केलेलं आहे हे मला माहिती आहे. आणि राघव जे म्हणालेला असतो की ज्या व्यक्तीने माझ्या सावीची ही अवस्था केलेली आहे त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. आणि त्यावेळेस आता मधूच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली आहे आणि त्यावेळेस सिंधूने मधूच्या खानदिशी कानाखाली वाजवलेली आहे. त्याचबरोबर इकडेही सांगितलेलं आहे की आता सगळेजण सिंधूवर विश्वास ठेवत आहेत आणि सिंधू आधीच्या आठवणीही सांगत आहे. तेव्हा मात्र सगळ्यांचा सिंधूवर विश्वास बसलेला आहे आणि सावीने पण आई म्हणून अशी हाक मारलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.